नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, आरोग्यम धन संपदा खरं म्हटलं तर या शब्दाची जी किंमत आहे ती जन्मापेक्षा मृत्यूने जास्त समजावलेली असते। आणि असाच एका जीवघेणा आजाराविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे स्तनाचा कर्करोग। कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला असं म्हटल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या भुवया उंचवल्या जातात आणि ज्या व्यक्तीला हा आजार झाला असेल त्याच्या मनात तयार होते ती भीती आणि निराशा। प्रेक्षको, कर्करोग म्हणजेच मृत्यू अशी सुद्धा व्याख्या झाली आहे आणि हीच व्याख्या आपल्याला खोडायची आहे, कारण मुळातच कर्करोग या आजाराचं असं गमणित आहे की तुम्ही जर प्राथमिक स्तरावर हा आजार ओळखला तर त्यामधून तुम्हाला सक्सेस रेट हा खूप जास्त प्रमाणात मिळू शकतो। मुळातच कर्करोग म्हणजे मृत्यू आहे आणि कर्करोग हा आजार कसा ओळखायचा, ब्रेस्ट कॅन्सर म्हटल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला या आजाराला दुर्लक्षित कसं करतो, यासारख्या अनेक विषयांवर खास आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत दोन डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत। एक आहेत ऑन्कोलॉजी सर्जन आणि एक आहे स्त्रीरोग तज्ञ। तर आपले पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर राज नगरकर। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपले स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर राज नगरकर हे कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ञ आणि रोबोटिक तज्ञ आहेत। नाशिक येथे हेल्थकेअर ग्लोबल हॉस्पिटल म्हणजेच मानवता कॅन्सर सेंटरचे डॉक्टर संचालक आहेत। गेले 19 वर्ष डॉक्टर प्रख्यात कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। आतापर्यंत त्यांनी 45,000हून अधिक कॅन्सर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। खास करून जगात एका वर्षात त्यांनी खास हा नवविक्रम आहे त्यांच्या नावावर की त्यांनी 300 रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये एका दिवसात 6 रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा मानही त्यांच्या नावावर आहे। विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे इन्स्पायरिंग ऑन्कोलॉजिस्ट या सन्मानाने डॉक्टरांना गौरवण्यात आलेले आहे। तसेच आपले दुसरे डॉक्टर गेस्ट आलेले आहेत डॉक्टर कांचन गुप्ता। नमस्कार डॉक्टर। नमस्कार, आरोग्य संपदामध्ये आपले स्वागत आहे। डॉक्टर कांचन गुप्ता या स्त्रीरोग तज्ञ आहेत। गेल्या 35 वर्षापासून प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या त्या माजी उपाध्यक्ष होत्या। राज्य कामगार हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना आपले सेवा दिलेली आहेत। विशेष म्हणजे लोककल्याणार्थ त्या अजूनही अनेक समाजसेवा या अजूनही देत आहेत। प्रेक्षको, आजचा जो विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि त्याविषयीची माहिती घेण्यासाठी तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232। पुन्हा नंबर सांगते 24900232। प्रेक्षको, फोन करून जरूर सहभागी व्हा। फोन करताना 1 रुपया लक्ष ठेवा की आपण आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर, आज आपण खास करून स्तनाचा कर्करोग याविषयी आपण चर्चा करणार आहोत। पण डॉक्टर कांचन, आपण काय सांगणार आहात की कर्करोग म्हणजे नक्की काय? हे बघा, मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते। कर्करोग म्हणजे आपल्या शरीरात ज्या पेशी आहेत, सर्वात लहान अवयव आहे आपल्या शरीरातला तो, आणि त्या निरंतर अविभाजित होत राहतात, त्यांचा गुणाकार होत राहतो। त्यामुळे आपल्या अवयवांची वाढ होते आणि आपण लहानाचे मोठे होतो। नवीन पेशी रोज तयार होतात आणि जुन्या पेशी डिस्कार्ड होऊन आपली वाढ होत राहते। पण जेव्हा हे संतुलन बिघडतं, त्या पेशींची वाढ ही अनियमितपणे होते आणि ती थांबत नाही आणि पुढे जाऊन त्याची एक गाठ तयार होते। त्या गाठीलाच आपण कॅन्सर असं म्हणतो। आणि तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर जसा खेकडा असतो, कर्क म्हणजे खेकडा, तर तो जसा चिवट प्राणी आहे आणि सगळीकडे त्याचे अवयव पसरलेले असतात, तसाच हा कर्करोग सुद्धा एकदा माणसाच्या शरीरात घुसला तर लवकर निघत नाही आणि खेकड्याप्रमाणे सगळीकडे चारही दिशेला पसरत जातो। बरोबर आहे। म्हणजे डॉक्टर, त्याला कर्करोग म्हणतात, याचं तुम्ही छान असं उदाहरण आम्हाला पण सांगितलं आणि समजावून सांगितलं। डॉक्टर, आपण काय सांगणार आहात, कारण ऑक्टोबर हा महिना खास करून स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो, तर या महिन्याचं विशेष असं काय आहे? जागतिक स्तरावरती सर्व प्रकारच्याच कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने आणि UICCने खास करून ऑक्टोबर महिना हा स्तनाचा कर्करोग जनजागृतीपर महिना म्हणून
मानला जातो. ह्या ऑक्टोबर महिन्याचा उद्देश हाच असतो की जगभरामध्ये स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरबद्दल जनजागृती व्हावी आणि त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती, पॉझिटिव्ह माहिती जर कधी गेली तर स्त्रिया आपल्या शरीरात होणारे छोटे छोटे बदल लवकर लक्षात येऊन त्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळेत जर कधी वैद्यकीय सल्ला घेतलात तर निश्चितपणे कर्करोग सुद्धा एक सर्वसामान्य आजार आहे आणि बरा होऊ शकतो या हेतूने याचा प्रसार झाला पाहिजे. नक्कीच. आणि ही जनजागृती यासाठीच आहे की आपण हा आजार लवकरात लवकर कसा ओळखायचा, लवकर ओळखला तर आपण लवकर यातून बाहेर पडू शकतो. डॉक्टर, सध्या बाकी कॅन्सरचे जे प्रमाण आहे त्यामध्ये स्तनाचा कर्करोग याचं प्रमाण कसं आहे? स्त्रियांच्या बाबतीमध्ये भारतात काही वर्षांपूर्वीपर्यंत गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कर्करोग म्हणजे ज्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात तो सर्वात कॉमन कॅन्सर मानला जायचा. परंतु बदलत चाललेली आहार आणि विहार किंवा आपली जी लाईफस्टाईल आपण म्हणतो त्यामुळे आता सध्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक कॅन्सर हा स्तनाचा कॅन्सर असतो. भारतामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स जर कधी बघितले तर साधारणपणे दर 1 लाख लोकसंख्येमागे दरवर्षी स्तनाचा कर्करोग ग्रामीण भागामध्ये साधारण 9 ते 10 स्त्रियांना होतो आणि शहरी भागामध्ये 35 ते 36 स्त्रियांना होतो. म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण अधिक आहे. इथं मी हे पण नमूद करू इच्छितो की स्तनाचा कर्करोग फक्त स्त्रियांना होत नसतो, पुरुषांमध्ये सुद्धा स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण आढळतं असतं. त्यामुळे पुरुषांनी सुद्धा तर कधी स्तनात काही गाठ असेल, स्तनाच्या भागात काही गाठ असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अगदी बरोबर आहे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कर्करोग हा महिलांना जसा होतो तसं काही प्रमाणात हा पुरुषांना सुद्धा होऊ शकतो. डॉक्टर कांचन, आपण काय सांगणार आहात? आपण 35 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ आहात आणि सध्याही कार्यरत आहात तुम्ही, तर आजार हा होण्यामागचं कारण काय असतं? ह्याचं मुख्य कारण असं आहे की स्त्रिया ज्या आहेत स्वतःकडे लक्ष देत नाही आणि आता जे दगदगीचं जीवन आहे त्या एवढ्या शिकल्या आहेत, नोकरी करतात आणि त्यांना स्वतःकडे वेळ नसतो द्यायला आणि त्या विसरभोळापणामुळे सुद्धा त्या म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही, तर त्यांना हा आजार होऊ शकतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण प्रत्येक स्त्री ही ॲट रिस्क असते, म्हणजे तिला हा कॅन्सर होऊ शकतो. त्यासाठी आपण त्यांना सुरुवातीपासूनच स्वतः सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतात, स्वतःची तपासणी करावी आणि स्तनावर सूज आली आहे का किंवा एखादी गाठ आहे का किंवा स्तनाचा आकार लहान मोठा झाला आहे का किंवा कुठलं पाणी त्याच्यातून किंवा चिकट पाणी, रक्तस्राव वगैरे निघतो आहे का, सूज आली आहे का. गाठ म्हणजे 2 प्रकारच्या गाठी असतात, एक दुखणारी गाठ असते आणि एक न दुखणारी गाठ असते. न दुखणारी गाठ म्हणजे अगदी छोटी आणि गुळगुळीत असते, त्याला फायब्रोएडिनोमा असे सुद्धा म्हणतात. ती लगेच काढून टाकता येते, ती बेनाईन असते. आणि जी अशी मोठी गाठ असते किंवा दुखणारी गाठ असते ती बहुधा कॅन्सरस असते. तर ह्याच्या म्हणजे अशा स्टेजेस असतात. मी तुम्हाला सांगू इच्छिते की 0 to 2 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे गाठ असली छोटी साईजची तर स्टेज 1, 2 to 5 सेंटीमीटर असेल तर स्टेज 2 आणि त्या म्हणजे आपल्या ज्या बगलेतल्या गाठी असतात लिम्फ नोड तिथे सुद्धा ती पसरते. आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 म्हणजे त्या गाठी फार मोठ्या झालेल्या असतात, कडक टणक झालेल्या असतात आणि फार दुखतात वगैरे. तर ह्यासाठी ह्या स्टेज पर्यंत पोहोचू नये म्हणून सर्व महिलांनी वेळीच स्वतःकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की स्त्रिया मुळातच स्वतःकडे उशिरा लक्ष देतात कारण अख्ख्या घराचं सगळ्यांची काळजी वाहण्यामध्ये ते स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. डॉक्टर नगरकर, आपण काय सांगणार आहात? कारण सध्या नवरात्र आहेत आणि आपण म्हणू शकतो की स्त्रियांच्या अगदी प्रत्येक वयातलं रूप हे देवीचं रूप मानलं जातं. अनेक भावविश्व त्यांच्यासोबत जोडले गेलेले असतात. तर आणखीन काही कारणं आहेत का की ज्यामुळे हा आजार होताना दिसतोय? स्तनाचा कॅन्सर जसं आपण सुरुवातीला पण म्हणालो की स्त्रियांमध्ये आता याचं प्रमाण वाढत चाललंय आणि ग्रामीण भागांमध्ये स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे शहरीकरण हे कुठे स्त्रियांना याच्याशी कारणीभूत ठरतंय का? तर वस्तुस्थिती काहीशी तशीच आहे. स्तनाचा कॅन्सर होण्यामागे जी कारणीभूत कारण, समजा आपलं उशिरा लग्न झालं, उशिरा आपल्याला मूलबाळ झाले, कमी वेळ जर कधी आपण बाळाला स्तनपान केला, उशिरा आपले पिरियड्स गेले,
म्हणजे मासिक पाळी लवकर येणे आणि मासिक पाळी उशिरा जाणे ही सर्व स्तनाच्या कॅन्सरची एक प्रामुख्याने कारणं आहेत. आणि याबरोबर साधारणपणे 3% स्त्रियांमध्ये जो स्तनाचा कॅन्सर आढळतो तो अनुवंशिक किंवा हेरिडिटरी सुद्धा असू शकतो. अच्छा. स्थूलपणा हे सुद्धा स्तनाच्या कॅन्सरसाठी एक प्रामुख्याने महत्वाचं कारण आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जे आधी नव्हतं पण आता रिसेंटली जे जाणवतंय की स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन हे सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचं एक प्रामुख्याने कारण आढळतंय. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की सध्याचं जे आपण म्हणू शकतो की शहरीकरण हा त्याचा एक भाग झालेला आहे आणि शहरीकरणाच्या भागामुळे अनेक आजार येतात, पण कॅन्सर सारखा आजार सुद्धा हा लवकर येतो. तसं म्हटलं तर स्त्रियांना मासिक पाळी किंवा मातृत्व हे वरदान मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं शरीर सौष्ठव आपण म्हणू शकतो आरोग्य हे सुद्धा राखलं जातं. डॉक्टर कांचन, आपण काय सांगणार आहात की एखाद्या स्त्रीला कर्करोग होतोय याच्यामध्ये गाठ ही दिसतेच, पण त्याआधी सुद्धा काही लक्षणं जाणून येतात का? हो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जसं डॉक्टरांनी सांगितलं की अनुवंशिकता आणि सगळ्याच महिला ॲट रिस्क आहे. जसं पाळी लवकर आली किंवा उशिरा गेली तर अशा महिलांनी सतर्क राहायला पाहिजे की ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री असेल, त्यांच्या आजीला कधी कॅन्सर झाला असेल किंवा मावशीला, आईला, तर अशा महिलांनी सुरुवातीपासून लवकर म्हणजे 30 वर्ष किंवा 25 ते 30 वर्षच स्वतःची तपासणी करावी. आणि जर का काही तुम्हाला अशी सूज वगैरे गाठ वगैरे दिसून आली तर एक छोटीशी तपासणी करतात, त्याला FNAC किंवा फाईन निडल ऍस्पिरेशन ते म्हणतात, ते करून घेऊ शकता. जर का सोनोग्राफी, मॅमोग्राफी वगैरे केली आणि त्याला तुम्हाला गाठ दिसून आली तर तुम्ही दिरंगाई करू नये, लवकरात लवकर ही FNAC वगैरे करून त्याच्यावर योग्य ते उपचार घ्यावे. आणि रेग्युलर जर का गाठ वगैरे जरी नसेल तरी 35 ते 40 वर्ष या गटातील महिलांनी आपली नियमित दर वर्षाला एकदा तरी मॅमोग्राफी करून घ्यावी, जेणेकरून हा आजार टाळता येईल. बरोबर आहे. प्रेक्षक, आपण अजून काय तपासण्या कराव्या ह्या ओळखायचंच आहेत, पण डॉक्टर असंही मला एक वाटतं की वजन कमी होणं किंवा भूक कमी लागणं हे एक लक्षण असू शकतं का? मी डॉक्टर गुप्ता मॅडम जे म्हणत होते त्यात थोडंसं काही ऍड करू इच्छितो. स्तनाचा कर्करोग हा आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये झालेला बदल असल्या कारणाने कुठलाही कर्करोग 8 दिवसात, महिन्याभरात, 2 महिन्यात होत नसतो. हे जे बदल असतात हे आपल्या शरीरामध्ये खूप हळूहळू होत असतात. साधारणपणे असं मानलं जातं की स्तनाचा कर्करोग किंवा गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कर्करोग हा सुरू होऊन लक्षात येईपर्यंतची सामान्य कालावधी ही अनेक वर्ष असते. इट इज नॉट काही महिने किंवा काही आठवडे. आपल्याला गाठ लागत असेल 2-3 महिन्यामध्ये किंवा 8 दिवसामध्ये, पण ती सुरू होऊन गाठ हाताला लागेपर्यंतचा कालावधी हा अनेक वर्षांचा असतो. साधारण 5 ते 7 वर्ष इतका असू शकतो. सेकंड पार्ट मी ऍड करू शकतो की कर्करोगाच्या गाठी, जसं मॅडमनी सांगितलं की हाताला गाठ लागणे हे सर्वात कॉमन लक्षण आहे, परंतु स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी दुखत नाही. त्याच्यामुळे अनेक स्त्रिया गाठ आहे पण ती दुखत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्याच्यामुळे कृपया करून गाठ दुखत जरी नसली पण हाताला लागत असली तर आपल्या स्वतःच्या मनाचं समाधान करण्यासाठी मागच्या महिन्यात मोठी होती, या महिन्यात कमी झाली असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. वैद्यकीय सल्ला जर कधी आपण घेतला तर निश्चितपणे ती गाठ निगेटिव्ह आली तर आनंदच आहे, पण असं नको की आपण त्या भ्रमात राहून त्या कॅन्सरला वाढण्यास मदत करतो. आणि हे कॅन्सर जो आजार आहे तो कमी कालावधीत वाढतो, मासिक पाळीशी सुद्धा त्याचा संबंध आहे, यावर आपण चर्चा करूया. पण एक फोन आलेला आहे. प्रीती आनंद बोलतायत आपल्याशी सातारा इथून. नमस्कार प्रदीपजी. हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. बघा तुमची मुलाखत आम्ही बघतोया, तर आमची मंडळी आमच्यावर बर का, त्यांचं काय एका टाईपला दुखतं बघा. त्यांच्या स्तनामध्ये दुखतंय का? हा हा. बरं. आणि गाठ वगैरे काही आली आहे का? घाट वगैरे काय नाही, पण सारखं दुखतं आणि तिथं एका साईडनं फोडी येतात, जखम येतात, फोडी येतात. बरं. तुम्हाला मासिक पाळी येते त्यावेळेला असं काही त्रास जास्त होतो का? हा, ते कसं फोडी आली की त्यातनं रक्त निघतं, पू निघतं. बरं बरं. डॉक्टर काही विचारायचं? आय थिंक ताई आपलं वय किती आहे? 35. आपल्या कुटुंबात कोणाला स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित काही लक्षणे होते का?
नाही कोणाचं. हे बघा, आपलं वय 35 आहे आणि एकाच स्तनामध्ये आपल्याला हा जो त्रास होतो, वेदना होतात, त्यात फोड येतात आणि पाणी किंवा पू येतोय, तर मी हे सांगेल की हे दुर्लक्ष करू नये. आपण 35 वर्ष वयाच्या आहात तरी सुद्धा आपल्या जवळचे कोणी सर्जन असतील, कॅन्सर तज्ज्ञ असतील, त्यांना जाऊन एकदा दाखवून दिलेलं चांगलं. अनेक वेळेस ते एक मॅमोग्राफी नावाची एक तपासणी असते, पण आपल्या स्तनावरती गाठ असल्या कारणाने ते प्राथमिक तपासणीमध्येच लक्षात येऊ शकेल की त्यात काही कॅन्सरची लक्षणे असू शकतात किंवा नाही. अनेक वेळेस हे नसेलच आणि कदाचित काही गोळ्या औषधांनी किंवा प्राथमिक उपचारामध्ये हे सुद्धा पूर्ण बरं होऊ शकतं. पण तरी मी सांगेल की 35 वर्ष वयाच्या आहात, नॉर्मली भारतामध्ये आम्ही सुचवतो की 40 वर्ष वयानंतर वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करून घ्यावी. तर पण 35 वय हे कमी आहे, पण वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक असलं तर मॅमोग्राफीची तपासणी निश्चित करून घेतलेली बरी आपण. अगदी बरोबर आहे डॉक्टर. मॅमोग्राफी ही तर एक आपण म्हणू शकतो की नंतरची थोडी पायरी, पण त्याआधी कॅन्सर झालेल्या असताना कुठल्या तपासण्या या केल्या पाहिजेत? स्तनाच्या कॅन्सरशी संबंधित जर कधी म्हणालो तर जसं आपण मग मॅडम म्हणत होतो की देयर इज समथिंग कॉल्ड एज अ प्री क्लिनिकल फेज. म्हणजे स्तनात गाठ हाताला लागण्याच्या खूप आधी सुद्धा स्तनात गाठीची सुरुवात झालेली असू शकते, ज्याच्या हाताला लागत नाही. तर स्क्रीनिंग किंवा कॅन्सर रिलेटेड स्क्रीनिंग आम्ही जे म्हणतो की मॅमोग्राफी किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, प्रत्येक स्त्रीला आपली मॅमोग्राफीची तपासणी करून घेणंच आवश्यक नसतं. कारण कदाचित आपण ग्रामीण भागामध्ये सगळीकडे मॅमोग्राफीच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत आपल्याकडे, किंवा साधारण 2,000-1,800 रुपये लागणारा खर्च प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला परवडण्यासारखा सुद्धा नसेल. त्यामुळे माझा एक सल्ला असेल की प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या स्तनाची तपासणी करून घेणं शिकलं पाहिजे. या स्लाइड मधून आपल्याला काय सांगू शकतो आपण? मॅमोग्राफी म्हणजे एक स्तनांचा विशिष्ट प्रकारचा एक्सरे असतो आणि आपण जसं हे स्लाइड बघतायत त्याच्यामध्ये पहिला जो पिक्चर आहे हा नॉर्मल असा असणारा स्तन आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा काही बदल होत जातात, हे बदल खास करून त्याच्यामध्ये जेव्हा गाठ असते किंवा त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिट्स होतात, तर हे कॅल्शियम डिपॉझिट स्तनाची गाठ लागण्याच्या अनेक आधी सुद्धा आपल्याला एक दिशा दाखवू शकतात की याच्यात कर्करोग होऊ शकतो का नाही किंवा कर्करोगाच्या आधीची पायरी आहे का नाही. ही मॅमोग्राफी आम्ही 40 वर्ष वयानंतर साधारण 1-1.5 वर्षांनी प्रत्येक स्त्रीने आयुष्यभर करून घेतली पाहिजे असा आम्ही सल्ला देत असतो. बरोबर आहे. म्हणजे या मॅमोग्राफी मधून आपल्याला आपण म्हणू शकतो की नक्की कळू शकतं की स्तनाचा कर्करोग आहे किंवा नाही. परंतु मॅमोग्राफी ही 100% खात्रीशीर नसते, कारण मॅमोग्राफी मध्ये सुद्धा काही मर्यादा असतात. साधारणपणे मॅमोग्राफी विथ सोनोग्राफी आपण केली तरी सुद्धा 80% कर्करोगाच्या गाठींचं निदान होतं आणि 20% गाठी मिस होऊ शकतात. त्यामुळे आम्ही याला एक ट्रिपल एक्झामिनेशन म्हणतो की जर कधी आपल्याला स्तनाच्या कर्करोगाचं निश्चित निदान करायचं असेल तर त्यातला पहिला टप्पा असतो शारीरिक तपासणी, जी तज्ज्ञांद्वारे केली जाते. दुसरा टप्पा असतो रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स, मग त्यात मॅमोग्राफी असते. आणि तिसरा टप्पा बायोप्सीचा असतो. आता फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी किंवा FNAC अनफॉर्च्युनेटली आता ती एक खात्रीशीर तपासणी मानली जात नाही आणि मी सुचवत पण नाही. आम्ही कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आम्ही कोर निडल बायोप्सी म्हणजे तिथले तिथे छोटेसे भुलेचं इंजेक्शन देऊन त्या गाठीतनं एक तुकडा काढला जातो आणि तो काढलेला तुकडा तपासणी केली जातं. हे एक OPD प्रोसिजर आहे, खूप त्रास वगैरे होत नाही, लोकल एनेस्थेशियामध्ये केली जाते, पण ती 100% आपल्याला निदान देऊ शकते. डॉक्टर कांचन, तुम्ही मगाशी खूप छान सांगितला मुद्दा की आपल्या आई आजी जवळच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाला कॅन्सर असेल तर अशा वेळेला तपासणी करणं गरजेचं आहे. पण आता ती कुठल्या कुठल्या तपासण्या ह्या केल्या पाहिजेत ज्यांना कॅन्सर नाहीये पण त्यांच्या नातेवाईकांमध्ये आहे? जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एक अवेअरनेस जी आहे आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे त्याला आपण म्हणजे अनुवंशिकता म्हणतो, BRCA1 BRCA2 असे जे हे असतात गुणधर्म कॅन्सरचे, रंगसूत्र गुणसूत्र, ते त्यांच्या रक्तात आहे का त्याची सुद्धा तपासणी केली जाते. आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे सगळ्यात योग्य जे आहे ते मॅमोग्राफीवर आपल्याला कळू शकतं. म्हणजे गाठ तर असतेच पण प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. तर त्यासाठी म्हणजे त्याचं योग्य निदान करण्यासाठी मॅमोग्राफी किंवा जास्ती जर का तुम्हाला गाठ लागत असेल तर MRI सुद्धा करतात आणि त्यावर म्हणजे आपण एक निश्चित ठरवू शकतो की ही गाठ कॅन्सरचीच आहे आणि त्याच्यानंतर मग ती गाठ कशी काढायची, किती मोठी आहे ते
हे सर्जिकल प्रोसिजर असतात ते डॉक्टरांनी आता सांगितलंच आहे की पहिले निदान करणं फार निदान महत्वाचं करणं आहे. गरजेचं आहे आणि हेच निदानांमधली जी पहिली पायरी आहे की आपण स्वपरीक्षण. आता स्वपरीक्षण कसं करायचं हे आपल्याला डॉक्टर सांगतीलच, पण आपण एक फोन घेऊया. भास्कर गीते बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार भास्करजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. 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 दसऱ्याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा मॅडम. तुम्हालाही बोला, प्रश्न विचारा आपला. राज सरांना प्रश्न विचारायचा मॅडम. जसे राज सर म्हणले होते की खेड्यामध्ये कर्करोग, स्तनाचा कर्करोग जो आहे त्याचं प्रमाण कमी आहे आणि शहरी भागामध्ये जास्त आहे. तर माझं राज सरांना विचारायचं की सर, खेड्यामधील ज्या स्त्रिया आहेत त्या स्तनपान करतात मुलाला आणि शहरी भागातील स्त्रिया स्तनपान करण्यामध्ये खूप कमी प्रमाणात. अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. तर त्याच्याबद्दल सरांना विचारायची की त्याच्याबद्दल शहरी भागामध्ये धोका जास्त आहे का? हो, अगदी बरोबर आपण सांगितलेलं आहे. आपला मुद्दाही खूप छान आहे. नक्कीच भास्करजी, तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आम्ही देणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राज नगरकर आणि डॉक्टर कांचन गुप्ता आपल्यासोबत आहेत. स्तनाचा कर्करोग यावर डॉक्टर आपल्याला माहिती देत आहेत. प्रेक्षको, नक्कीच आपण डॉक्टरांकडून माहिती घेऊया, पण तत्पूर्वी आपल्याला भास्करजी यांचा प्रश्न आला होता. डॉक्टर काय सांगणार आहात त्यांना? भास्करजींचं ऑब्झर्वेशन आणि त्यांनी जो प्रश्न विचारला अगदी योग्य आहे. ग्रामीण भागामध्ये एकतर मुलींचं लग्न थोडं लवकर होत असतं. लग्न लवकर झालं असल्या कारणाने मुलं पण लवकर होतात आणि मुलांमध्ये त्या मानाने खूप प्लॅनिंग नसल्या कारणाने लवकर लवकर अपत्य होत असतात, मल्टिपल अपत्य होतात. आणि ग्रामीण भागामध्ये माता आपल्या बाळाला जे दीर्घकाळ स्तनपान करतात ते ॲक्च्युली स्तनपान जसं बाळासाठी पौष्टिक आहे तसं ते आईसाठी सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह आहे, हितकारक आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये आजकाल मुलींचं झालं, लेडीज वेल त्यांचा इक्वल दर्जा आहे आणि कामामध्ये त्या व्यस्त असतात. पण तरीही मी सांगेल की जिथे शक्य तितकं कमीत कमी 6 महिने ते वर्षभर बाळाला स्तनपान केला तर आईला सुद्धा स्तनाच्या कर्करोगापासून प्रोटेक्शन मिळू शकतं. नक्कीच. डॉक्टर कांचन, तुम्ही काय सांगणार आहात? कारण स्तनपान हे जसं झालं पाहिजे तसं मुलं सुद्धा आजकाल जसं आपण म्हणतो की एकच मूल असावं असे सध्या काही जणांची स्थिती असते, तर आपण काय सांगणार आहात? ते अगदी खरं आहे. आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की स्तन म्हणजे त्याचं जे कामच आहे, फंक्शन, की ते दूध बनवतं आणि मग ते दूध त्या डक्ट्समधून बाळाच्या पर्यंत आपण पोहोचवतो. तो बाळाचा आहार आहे. तर ज्या गाठीचं जे काम आहे, स्तनाचं जे काम आहे की दूध बनवून लहान मुलाला ते दूध पाजणं, तर ते करणं फार आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेवढं कमीत कमी 1 वर्ष तरी तुम्ही त्या लहान मुलाला स्तनपान करवायला पाहिजे. अगदी मध्येच बंद करू नये, कारण शहरी भागात काय बायका नोकरी करतात तर मग मुलांना त्या व्यवस्थित स्तनपान देऊ शकत नाही. त्या मुलांना घरी बायांकडे सोडून आपल्या कामावर जातात आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःला सुद्धा दुखापत होते आणि बाळाची सुद्धा तब्येत नीट राहत नाही. तर मी असं सांगू इच्छिते की शक्यतो किती तुम्ही व्यस्त असल्या तरी तुम्ही आपल्या मुलाला स्तनपान हे करवायलाच पाहिजे. आणि जे हल्ली शहरी भागात आपण बघतो की यंग मुली आहेत त्या एक तर पहिले मूलच होऊ देत नाही, त्यांना पहिले मूलच पाहिजे नको असतं आणि नंतर केलं तर मोठ्या मुश्किलीने 1 मूल होईल आणि त्यांची लग्न सुद्धा उशीर होतात. त्याच्यामुळे शरीरातील हॉर्मोनल बॅलन्स हा बिघडत जातो, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं. त्या गर्भनिरोधक गोळ्या खात राहतात, त्याच्यामुळे सुद्धा शरीरातील हा बॅलन्स हार्मोनचा बिघडतो आणि मग कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढत जातात. तर ह्यासाठी माझं असं म्हणणं आहे की पहिले एकतर शक्यतो होईल तर लवकर लग्न करावं, लग्न केलं तर लवकर मूल होऊ द्यावं आणि मूल झालं तर त्याला व्यवस्थित स्तनपान देऊन त्याच्यानंतर तुम्ही मग आपलं रुटीन कार्य करू शकता. नक्कीच. म्हणजे हे स्तनपान देणं आणि लवकरात लवकर आपण म्हणू शकतो की गर्भधारणा होऊन बाळ होणं हे खूप गरजेचं असतं. डॉक्टर, एक फोन घेऊया आपण. अर्चना बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार अर्चनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते, आपला प्रश्न विचारा अर्चनाजी. हा, ठीक आहे. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा. हा, माझं वय मॅडम 31 वर्ष आहे
आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा 7 वर्षाचा आहे आणि लहान मुलगी माझी 1.5 वर्षाची आहे. पण मागच्या ह्या 6 महिन्यापासून माझ्या एक स्तनाचा आकार छोटा आहे आणि एक स्तनाचा आकार मोठा आहे. आणि मॅडमने सांगितलं ना की हे एक लक्षण असू शकतं कॅन्सरचं. बरोबर मग बरोबर. त्याच्यासाठी मी पुढे नेमकी कोणती तपासणी किंवा काय करू? पण माझ्या छातीमध्ये गाठ वगैरे नाहीये. बरं, ठीक आहे. आपलं वजन वगैरे काही कमी झालंय का? नाही, माझं वजन, मला बीपी मध्ये डिलिव्हरी मध्ये बीपीचा त्रास होता. नंतर हळूहळू तोही कमी झालाय. बरं. आणि मग माझं बीपीचा त्रास असल्यामुळे डिलिव्हरी मध्ये म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये वजन वाढतं. बरं बरं, ठीक आहे. नंतर मग हळूहळू कमी होतं. मग तसंच सुरू आहे आणि दोन्ही वेळेस तसंच चालेल. झालं. धन्यवाद अर्चनाजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळालेला आहे. डॉक्टर गुप्ता, आपण काय सांगणार आहात त्यांना? आम्ही त्यांना हे सांगू इच्छिते की त्यांनी स्तनपान सुद्धा दिलं आहे मुलांना आणि म्हणजे गाठी वगैरे नाही आहेत त्यांच्या ह्याच्यात, तर त्यांनी एक साधी सोनोमॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी करून घेतली तर आपल्याला कळेल की म्हणजे आतमध्ये तरी काही छोटी गाठ वगैरे नाहीये, कारण ते स्तनाचा आकार छोटा आणि मोठा झालाय. पण त्याच्याबरोबर मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांचे म्हणजे साधारणतः काय असतात, आपले जे स्तन असतात निप्पल ते बाहेरच्या डायरेक्शन मध्ये असतात, तर त्यांचं डायरेक्शन म्हणजे असं ते खाली झुकलेले वगैरे नाही ते बघावं. आणि स्तनाची जी चामडी आहे ती व्यवस्थित आहे की नाही, काही तांबूस वगैरे झाली आहे का, किंवा त्याच्यावर खाज वगैरे येते का, आणि काही कुठल्या प्रकारचा रक्तस्राव किंवा चिकट पाणी किंवा असं काहीतरी त्याच्यातून एक द्रव्य असं निघत राहतं, कधीतरी घाण वास सुद्धा येतो, तर असं काहीतरी आहे का, निप्पल वगैरे दाबून ते बघावं. म्हणजे अगदीच लवकर गाठ होते असंच नाही, पण हे स्किन मधले चेंजेस वगैरे सुद्धा दिसतात, तर त्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं की स्किन मध्ये कुठला, स्किन अशी आतमध्ये ओढल्या जाते, आपण त्याला म्हणतो ते पिवळी ऑरेंज, अशी संत्र्यासारखी जसे खड्डे जशी साल आहे साल असते तशी ते खड्डे वगैरे त्या स्किन मध्ये दिसतात, तसं काही दिसतं. स्किन तांबड्या रंगाची झाली आहे का आणि कुठला रक्तस्राव वगैरे आहे का, ह्याच्यावर कायम लक्ष ठेवा आणि सोनोग्राफी करून घ्या. आणि मला नाही वाटत की त्यांना काही कॅन्सर वगैरे झाला असेल, कारण फक्त आकारच बदललेला आहे म्हणतात. बरोबर आहे, तर हे जर का लक्ष म्हणजे ठेवलं, पण हे सुद्धा एक लक्षण असू शकतं, आकार कमी होणं. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की खाज येणं हे साधं लक्षण आहे, पण ते सुद्धा आपल्याला अनेक आजारांचं आपण कारण म्हणून सुद्धा त्याला बघू शकतो. डॉक्टर, तुम्ही काय सांगणार आहात? कारण डॉक्टर कांचन, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फार घाईमध्ये आपल्या स्वतःचं स्वपरीक्षण करत नाही आणि या घाई गडबडीच्या काळात स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं. खास करून स्त्रियांच्या बाबतीत असं घडताना दिसतं. तर स्वपरीक्षण हे कसं करावं? हो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. हल्ली जर का आपल्याला स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल तर लहान मुली 15 ते 20 वर्ष वयोगट आणि त्याच्या पुढे प्रत्येकीने दर महिन्याला आपल्या स्वतःची स्तनाची तपासणी करावी. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की असं म्हणजे मागे हात आपण ठेवून आपल्या स्वतःच्या हाताने छातीला प्रत्येक डायरेक्शनला असं तपासून बघावं. पाळीने वरून खाली, आपले हे बोटं, हाताची 3 बोटं असतात, त्याचा हा जो भाग असतो अगदी सेन्सिटिव्ह असतो, त्यांनी आपण असा हात मागे ठेवून आपलं छातीचं परीक्षण करावं. आणि आपल्या काखेत बगलेत सुद्धा गाठी लागतात का ते बघावं. तर त्याच्यावरून म्हणजे आपल्याला कळेल. आणि जर का म्हणजे ज्या महिला व्यस्त असतात त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा ग्रामीण महिला आहे त्या विसरून जातात की मला माझी तपासणी करावी आहे, तर तुम्ही एक तारीख ठरवा, महिन्याची पहिली तारीख किंवा 15 किंवा 20, जे तुमच्या लक्षात राहील. नाही तर तुम्ही जे उपास धरतात, कधी संकष्टी कधी काय, तर तुम्ही एक तारीख ठरवून टाका की बाबा मी माझ्या संकष्टीला मी माझी ही तपासणी करेल. अगदी तर जेणेकरून म्हणजे तुम्ही विसरणार नाही आणि मग तुम्ही स्वतःची व्यवस्थित न विसरता दर महिन्याला स्वतःची तपासणी केली तर हा रोग लगेच तुमच्या लक्षात येईल की काही वाढ झाली आहे का, काही गाठ झाली आहे का. बरोबर. म्हणजे डॉक्टर, स्वतपासणी करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठे गाठ झाली आहे का, ती गाठ दुखते का किंवा ती गाठ काही हलते का. यातलं थोडं जरी गाठ असं जरी आपल्याला जाणवलं तरी डॉक्टर जे सांगतायत, सोनोग्राफी आहे, मॅमोग्राफी आहे, जवळच्या तुमच्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तुम्ही जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे. डॉक्टर नगरकर, मला असं विचारायचंय की कॅन्सर झाला असं जेव्हा आपल्याला कळतं किंवा जेव्हा कॅन्सर आहे असं जेव्हा कळतं, तेव्हा ती स्त्री आणि त्यांचं घर हे असं अगदी भीतीने असं ग्रासून जातं. ही भीती त्यांच्याकडे त्यांच्या त्या आजारामुळे जरी येत असली तरी समाजामुळे सुद्धा एक असते. तर आपलं काय आतापर्यंतचा अनुभव आहे? इनफॅक्ट डॉक्टर विनय, आपण अगदी म्हणजे बुलसाय आपण म्हणतो त्या स्वरूपात तुम्ही हात घातला आहे.
याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये बरी झालेली जी रुग्ण आहेत ती समाजापुढे येऊन आपण त्यातनं बरं झालं आहोत हे सांगत नाही. म्हणजे एखाद्याला जर कधी कॅन्सर झालाय तर अख्ख्या कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये, कॉलनीमध्ये, गावामध्ये सगळ्यांकडे चर्चा होती आणि प्रत्येकजण हेच बघायला लागतो की आता ह्या पेशंटचं आयुष्य किती आहे. आणि त्या उलट जे बरे झालेले रुग्ण आहेत ते समोर येत नाही. इनफॅक्ट हेच संधी साधून आम्ही या महिन्यामध्येच एक बी फ्रेंड कॅन्सर नावाचा एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलाय. अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझा मुलगा जो MBBSचा विद्यार्थी आहे 3ऱ्या वर्षाचा, त्यांनी हे इनिशिएटिव्ह सुरू केलंय. आणि बी फ्रेंड कॅन्सरची संकल्पनाच जी आहे की सर्व्हायव्हल फॉर वन इज होप फॉर अनदर. कारण आपल्याकडे सर्वात सहज, सोपं, सगळीकडे सर्वव्याप्त मिळणारी जी गोष्ट असते ती म्हणजे फुकटचा सल्ला. आणि फुकटचे सल्ले कोण देतं? ज्यांना कॅन्सरशी काहीही संबंध नाही. त्यापेक्षा जर कधी जे पेशंट बरे झालेले आहेत त्यांनी जर कधी ज्या नवीन निदान झालेल्या रुग्णांना समुपदेशन केलं किंवा त्यांना जर कधी योग्य सल्ला दिला, कारण कॅन्सरचा उपचार तितका सोपा पण नसतो, तो काही 1 दिवस किंवा 2 दिवसाचा उपचार नसतो. पण ह्या उपचारामध्ये म्हणजे आम्ही अनेक वेळेस सांगतो की कॅन्सर हा आपल्या आयुष्याच्या प्रवासातला एक स्पीड ब्रेकर आहे. बरोबर. कॅन्सर झाला म्हणजे आपल्याला आयुष्याचा प्रवास थांबवायचा नाहीये, फक्त थोडासा स्लो करायचा, त्याच्यावरती उपचार करायचा आणि आपल्या आयुष्याचे जे स्वप्न आहेत, जे काही प्लॅन्स आहेत त्याकडे तुम्ही पुन्हा प्रवासाला पुढे जा. कुठेही तुमचा प्रवास थांबत नाही. स्तनाचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा होणारा एक कॅन्सर आहे, हा विश्वास मी निश्चित देऊ शकतो. नक्कीच. प्रेक्षको, कॅन्सर हा आजारच असा आहे की जर तुम्ही प्राथमिक स्वरूपात जर त्याला पटकन ओळखलं तर तुमचं आयुष्य सुद्धा बाकी व्यक्तींसारखंच व्यतीत होऊ शकतं. फक्त गरज आहे थोडीशी जास्त जागरूकता आणि काळजी घेण्याची. यासारखी अजून माहिती आपण घेणार आहोत, पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राज नगरकर आणि डॉक्टर कांचन गुप्ता आपल्यासोबत आहे. स्तनाचा कर्करोग यावर डॉक्टर आपल्याला माहिती देतात. प्रेक्षक, आपण एक फोन घेऊया. सरिता वानखेडे बोलतात आपल्याशी अकोला इथून. नमस्कार सरिताजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मी 8 महिन्यापूर्वी FNIC केली होती. माझं वय 28 वर्ष आहे आणि माझ्या छातीत नाही का 7-8 वर्षापासून गाठ आहे. तर मी FNIC केली आणि FNIC केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही कॅन्सरची गाठ नाहीये, तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. बरं. पण त्याच्यानंतर मी काही परत हॉस्पिटलमध्ये गेलीच नाही आणि ते आता गाठ अजून तशाच आहेत. तशीच आहे ती गाठ. दुखते का तुमची का नाही दुखत आहे? फक्त पिरियड झाल्यानंतर दुखते, अदरवाईज नाही दुखत. बरं बरं, ठीक आणि आहे. पिरियड मध्ये त्याचा आकार मोठा होतो. बरं मॅडम, काही विचारायचं तुम्हाला? नाही, त्या म्हणाल्या गाठ दुखत नाही ना आणि काही स्तनातनं काही रक्तस्राव वगैरे होत नाही ना? नाही नाही, असं काहीच नाही. आणि गाठची साईज तेवढीच आहे. किती वर्ष झाली आता गाठ आहे? 5-6 वर्ष झाली मॅडम. 5-6 वर्ष. हा, मग अगदी काही काळजी करण्याचं कारण नाही. या अशा ज्या गाठी असतात त्या बेनाईन असतात, त्यांना फायब्रो ॲडिनोमा असे म्हणतात आणि त्या अगदी गुळगुळीत असतात. तर त्या म्हणजे सहज काढून सुद्धा टाकता येतात. तर तुम्हाला जर का योग्य वाटत असेल तर तुम्ही ती गाठ काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही आणि त्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही. या साध्या बेनाईन गाठी आहेत. पण तसेही त्या जर गाठी नाही काढल्या तरी त्या तशाच स्वरूपात राहू शकतात डॉक्टर? इनफॅक्ट जर कधी त्रास होत नसेल आणि तुम्ही फक्त 28 वर्षाचे आहात त्याच्यामुळे आणि त्या गाठीचा आकार वाढत नसेल, सेकंड आपण जसं सांगितलं की मासिक पाळी यायच्या आधी स्तनात प्रत्येक स्त्रीच्या स्तनाचा रक्तपुरवठा वाढत असतो, त्याच्यामुळे मासिक पाळीच्या आधी स्तनाचा आकार सुद्धा मोठा होतो आणि या गाठी थोड्या दुखू शकतात. आणि FNIC आपण करून प्रूव्ह केलेलं आहे की त्यात काही कॅन्सर नाही. तर यू कॅन जस्ट क्लोज ऑब्झर्वेशन ठेवा, घाबरून जाऊ नका. त्या गाठी विरघळण्यासाठी अशा कुठल्याही गोळ्या औषधं उपलब्ध नसतात. फक्त नियमितपणे जसं मॅडम मग म्हणाल्या, दर महिन्याला पाळीच्या 10व्या दिवशी आपली म्हणजे स्वतःची मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 10व्या दिवशी स्वतःच्या स्तनांची तपासणी करून त्या गाठीमध्ये काही बदल होत आहेत का नाही याकडे लक्ष ठेवावं. नक्कीच. डॉक्टर कांचन, आपण पुन्हा एकदा काय सांगणार आहात की ज्या व्यक्तींना आजार आहे, म्हणजे तुम्ही म्हणतात की प्रत्येक महिला ही त्या रिस्कमध्ये आहे असं धरून आपण तपासणी केली पाहिजे, तर कुठल्या तपासण्या कराव्या, त्या कुठल्या दिवशी कराव्यात? बघा, म्हणजे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगू इच्छिते
की जसं डॉक्टरांनी सांगितलं की महिलांमध्ये पण हा कॅन्सर होतो आणि पुरुषांमध्ये पण होतो. तर महिलांमध्ये प्रमाण फार जास्ती आहे. महिला म्हटलं की स्तन कॅन्सर हे तुम्ही गृहीत धरून चालायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. तर लहान मुलींनाच म्हणजे ज्यांची पाळी लवकर आली 12 वर्षाच्या आधी किंवा ज्यांची मासिक पाळी 55 वर्षाच्या नंतर सुद्धा सुरू राहिली, अशा महिलांनी म्हणजे 12 ते 55 वर्ष या प्रत्येक वयोगटातील मुलींना स्वतःचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही प्रत्येकाने शिकून घ्यायला पाहिजे. आणि अगदी ह्याच्यात काही खर्च लागत नाही किंवा कुठे जावं लागत नाही, काही टेन्शन नसतं. तर अगदी डोकं शांत ठेवून किती तुम्ही जरी व्यस्त असल्या आणि जरी जास्ती शिकलेल्या जरी नसल्या तरी ही अगदी सोपी तपासणी आहे. ती स्वतः अगदी पद्धतशीरप्रमाणे आपल्या ब्रेस्टवर हात फिरवून चारीकडे आणि काखेत वगैरे फिरवून बघायचं की एकतर गाठ वगैरे लागते का, सूज वगैरे आली आहे का. आणि आपण नेहमी आरशापुढे उभं राहून आपले दोन्ही हात वर करून असं बघावं की आपल्या दोन्ही स्तनांमध्ये काही बदल झालेला आहे का, एका स्तनापेक्षा दुसऱ्या स्तनाचा आकार वगैरे बदललेला दिसतो का. हे पण फार महत्वाचं आहे. हे अगदी आणि सोपं आहे. हे जर का तुम्ही अगदी नकळत सुद्धा तुम्ही हे चेक करत राहिलं पाहिजे. त्याच्यावरून तुमच्या आधी लक्षात येईल की आपल्या स्तनांमध्ये काही बदल झाला आहे का. आणि दुसरं म्हणजे मग पुढे बघत राहायचं की गाठ वगैरे काही लागते का. ज्यांच्या घरी फॅमिली हिस्ट्री असेल, अनुवंशिकता आपण जे म्हणतो, त्यांनी थोडं आणि जास्ती सतर्क राहायचं. आणि वेळीच म्हणजे ती दर महिन्याला डॉक्टरांनी जसं सांगितलं की महिन्याच्या 10व्या दिवशी, पाळी आल्यावर 10व्या दिवशी ती आपण तपासणी करायची. आणि आपण हे दगदगीचं जीवन अवॉइड करायचं, म्हणजे जास्ती धावपळ करायची नाही. जरी करावी लागली तरी तुमचा आहार जो आहे एक संतुलित आहार घ्यावा. नक्कीच डॉक्टर, त्याकडे आपण येऊया, कारण आपल्याकडे पुढे आपल्याला उपचार सुद्धा विचारायचे आहेत डॉक्टरांना. पण एक फोन घेऊया. दीपाली बोलतायत आपल्याशी ठाणे येथून. नमस्कार दीपालीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर मला विचारायचं आहे की माझं वय 41 आहे. तर मला ना पिरियडच्या आधी खूप पेन होतो दोन्ही ब्रेस्टमध्ये आणि हेवीनेस वगैरे जाणवतो. आणि पिरियड झाल्यानंतर 2-3 दिवस थोडं रिलीफ असतं, त्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम स्टार्ट होतात ते असं ते नेक्स्ट पिरियड पर्यंत. तर बरं ठीक आहे. आय थिंक दीपालीजी, आपण जे म्हणतात याला मॅस्टेल्जिया असं म्हणतात. मॅस्टेल्जिया म्हणजे दोन्ही स्तनांमध्ये होणाऱ्या वेदना खास करून पिरियड्सच्या आधी होतात. तुम्ही 41 इयर्स असल्या कारणाने आय वुड सजेस्ट की एकदा मॅमोग्राफी करून कन्फर्म करून घ्यावं. समजा मॅमोग्राफी नॉर्मल असेल तर अच्छा, तरी मग ऑन द मोर जर कधी आपण अनमॅरिड आहात तर अनमॅरिड लेडीजमध्ये किंवा ज्यांना मुलं बाळं नाहीये त्यांच्यामध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण थोडंसं जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू अन्य स्त्रियांच्या. त्यामुळे आपण निश्चितपणे मॅमोग्राफी करून घ्यावी. मॅमोग्राफी जर कधी नॉर्मल असेल तर ह्या पेनसाठी टेम्पररी पेन किलर्स घेतले तरी चालतील. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे जे आहार आहे त्या आहाराच्या माध्यमातून त्याचं प्रमाण वाढवलेलं चांगलं, किंवा टॅबलेट्स पण उपलब्ध आहे. यांनी सुद्धा ब्रेस्ट हेल्थ इम्प्रूव्ह राहून तुमचे पेन्स कमी होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर कांचन, मला तुम्हाला विचारायचं की अशा कुठल्या तपासण्या कराव्या? जसं सोनोग्राफी तुम्ही सांगितली की महिना आल्यानंतर, मासिक पाळी आल्यानंतर 10व्या दिवशी एक सोनोग्राफी करणं अपेक्षित आहे, पण तसं कुठल्या रक्ताच्या चाचण्या किंवा तपासण्या केल्या तर त्याही हितकारक ठरतील? रक्ताच्या चाचण्या WBC काउंट आम्ही जे म्हणतो टोटल ब्लड काउंट, तो आधी आम्ही रुटीनली करून घेतो. आणि जर का काही कॅन्सर तुम्हाला असं डाऊट वाटत असेल तर मग पूर्ण डिटेलमध्ये चाचण्या कराव्या लागतात. बरं. तर सर्वसाधारणतः एवढ्या चाचण्या करून घ्याव्या लागत नाही. जर का तुम्हाला काहीतरी असं सिम्पटम दिसत असतील का बाबा गाठ आली आहे, सूज आहे, किंवा काहीतरी स्किनचं चेंज झालंय, ब्रेस्टच्या स्तनांचा आकार बदललाय, डायरेक्शन बदलली आहे, तर म्हणजे जास्ती दखल घेणे, मग ते मॅमोग्राफी वगैरे पुढची स्टेप आहे. जर का तुमच्या ब्रेस्ट सॉफ्ट असतील, नरमच आहे, त्यांना काही म्हणजे तुम्हाला ढेकूळ किंवा कशी गाठ वगैरे लागत नाही, तर एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक माणसाची मॅमोग्राफी करणं गावाच्या भागात, ग्रामीण भागात हे शक्य नाही आणि थोडं खर्चाचं सुद्धा आहे. मी तर जोर देईल की सेल्फ तपासणी फार महत्वाची, सगळ्यात महत्वाची आहे आणि ती आपण केलीच पाहिजे. जसं तुम्ही म्हणाला की महिन्यामधून एकदा संकष्टी येते हे लक्षात ठेवून किंवा तुमचा महत्वाचा दिवस लक्षात ठेवून ती तपासणी करणं गरजेचं आहे. डॉक्टर नगरकर, आपण काय सांगणार आहात? कारण आता जेव्हा कॅन्सर झाला तो पहिल्या स्टेजमध्ये झाल्यानंतर काय उपचार दिले जातात?
स्तनाच्या कॅन्सरचे सामान्यपणे आम्ही 4 स्टेजेस असतात असे म्हणतो, की पहिला स्टेज असतो ज्यावेळेस गाठ फक्त स्तनापर्यंत मर्यादित असते. आता कुठल्याही कॅन्सरमध्ये, त्यातल्या त्या स्तनाच्या कॅन्सरमध्ये फक्त एका शस्त्रक्रियेने उपचार पूर्ण होत नसतात. पेशंटला शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हॉर्मोन थेरपी किंवा आता टार्गेटेड थेरपी ह्या सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींची आवश्यकता असते. यातलं शस्त्रक्रिया ही फक्त त्या पेशंट्समध्ये केली जाते ज्यांचं स्तनातली गाठ 3 सेंटीमीटर पेक्षा छोटी असेल किंवा काखेमध्ये गाठीपर्यंत आजार पसरलेला नसतो. समजा काखेतल्या गाठींमध्ये आजार पसरलेला असेल किंवा स्तनातली गाठ 3 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल तर आम्ही त्याच्या आधी किमोथेरपी देऊन किंवा टार्गेटेड थेरपी देऊन गाठ कमी केली जाते, रक्तातलं आजारावरती नियंत्रण मिळवलं जातं आणि मग नंतर शस्त्रक्रिया केली जाते. अनेक स्त्रियांना ही भीती असते आणि अनेक स्त्रिया आपल्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांना सांगत नाही की स्तनामध्ये गाठ आहे आणि त्या मे बी ते थोडंसं लाजण्यामुळे असेल किंवा संकुचित मानसिकता असेल किंवा ही भीती पण असते की आता मी सांगितलं मला स्तनाचा कॅन्सर आहे तर डॉक्टर माझं स्तन काढून टाकतील. मी सांगू इच्छितो की आजकाल म्हणजे आम्ही नाशिकमध्ये सुद्धा 93% पेशंट 100तनं 93% स्त्रियांचे स्तन काढायची गरज नसते. स्तन वाचवूनच शस्त्रक्रिया केली जाते. किमोथेरपी सुद्धा आता फार सुसह्य झालेली आहे. रेडिएशनचे सुद्धा त्रास खूप कमी झाले आहे आणि हॉर्मोन थेरपी म्हणजे गोळ्यांच्या स्वरूपात 5 वर्षांपर्यंत गोळ्या घ्यावे लागू शकतात जेणेकरून पुन्हा भविष्यात आजार होऊ नये. नक्कीच. जसं डॉक्टर तुम्ही आता म्हणाला की स्तन हा काढला जात नाही, म्हणजे आता सर्वप्रथम ही किमोथेरपी दिली जाते, त्या किमोथेरपीचे सुद्धा टप्पे आहेत. पण स्तनचा जेव्हा एखादा भाग काढला जातो तेव्हा सुद्धा त्या थोड्याशा स्त्रिया या घाबरून म्हणा किंवा त्यांचं स्त्रीत्व थोडं कमी होतं म्हणून याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. तर आता काही नवीन अशी पद्धत आहे का जेणेकरून काही त्याचे शस्त्रक्रियेचे मार्क दिसत नाही? इनफॅक्ट अतिशय योग्य आपण म्हणालात डॉक्टर की आता क्वालिटी ऑफ लाईफ वरती आम्ही जास्त भर देतो. म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे आपल्याला पुढील आयुष्य रडत खडत जगायचंय असं जरुरी नाहीये. आपण उपचार पूर्ण केल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखं आपलं नॉर्मल आयुष्य जगले पाहिजे याच्यावरतीच पूर्ण हेतू असतो. त्याला मी ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरी म्हणजे स्तनाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया सकाळी तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होऊन ऑपरेशन करून संध्याकाळी घरी जाऊ शकता, इतकी सोपी झालेली आहे. आणि ऑपरेशन अशा स्वरूपात केलं जातं की मी कॅन्सर तज्ज्ञ म्हणून सांगतो की माझा गोल हा असतो की आरशाने सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे की कुठल्या बाजूचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सहज सोप्यारित्या शक्य आहेत. त्याच्यामुळे घाबरून न जाता योग्य सल्ला घ्यावा आणि कुठेही आपलं स्त्रीत्वच का मी मातृत्व पण म्हणेल, कारण आता अनेक स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्तनाचा कॅन्सर कमी वयामध्ये होताना आम्ही आढळतो. ह्या आठवड्यात मी एका 23 वर्षाच्या अनमॅरिड मुलीच्या स्तनाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया केली. तिचं ऑपरेशन करताना मी आमची किमोथेरपीची टीम, रेडिएशनची टीम, आमचा हेतू हा असतो की उद्या वर्षभरानंतर जेव्हा तिचं लग्न होईल तर तिला पुढे बाळांतपणाला किंवा स्तनपान करण्याला सुद्धा काही अडचण नाही झाली पाहिजे. अच्छा, म्हणजे हा एक प्रेक्षक महत्वाचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितला की जरी ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग झाला असेल तरी त्यातून तुम्ही पूर्णपणे बरे होऊन अगदी मातृत्व येऊन स्तनपान सुद्धा देऊ शकतात. डॉक्टर कांचन, तुम्ही काय सांगणार आहात की आता किमोथेरपी असते आणि किमोथेरपी घेताना अनेक त्रास होतात, आपण याच्यावर चर्चा करूया. पण एक फोन घेऊया. मिनल बोलतायत आपल्याशी डोंबिवली येथून. नमस्कार मिनलजी. मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी मगाशी सांगितलं की आपण स्तनाचा आकार चेक करायचा, ते मुळातच कधी कधी असं असतं की एखादा स्तन छोटा असतो. अगदी बरोबर. नक्कीच. तर मग त्या बाबतीत एक विचारायचं होतं मला. आणि एक विचारायचं होतं की आपण जे काही इनर वेअर्स वापरतो त्याचा ह्या गोष्टीवर काही परिणाम होतो का किंवा त्या बाबतीत आपण काही? नक्कीच योग्य प्रश्न विचारलाय. धन्यवाद मिनलजी. काय सांगणार आहे सर? इनरवेअर्स वापरल्यामुळे स्तनाचा कर्करोग होतो हा एक फार मोठा गैरसमज आहे. इनरवेअर्स वापरल्यामुळे स्तनाचा कर्करोग होत नाही. आणि मिनलजी आपण जसं म्हणालात की एक स्तनाचे आकार कमी जास्त असू शकतात पण त्याला काही काळजी करण्यासारखं घाबरण्यासारखं नसतं. हा खूपच जर कधी डिस्पॅरिटी असेल की एक स्तन खूपच छोटा आहे आणि खास करून मुलींना लग्नाच्या आधी असं वाटत असेल
तर आजकाल आम्ही एक छोटीशी सर्जरी करून ऑगमेंटेशन मॅमोप्लास्टी त्याला म्हणतात, की त्या स्तनाचा आकार वाढवून दुसऱ्या स्तना इतका करता येऊ शकतो त्याच्यावर. अच्छा, नक्कीच. डॉक्टर कांचन, तुम्ही काय सांगणार आहात की यावर खास करून? मी तेच सांगू इच्छिते की जनरली थोडा आकार छोटा मोठा असू शकतो, पण जसं डॉक्टरांनी सांगितलंय की हल्ली एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी वगैरे अवेलेबल आहेत की जर का काही तुम्हाला त्रास नसेल तर काळजी करण्यासारखं नाहीये. आणि उपचार पद्धती एवढी ऍडव्हान्स झाली आहे की म्हणजे तुम्ही उपचार केले हे सुद्धा तुम्हाला सुद्धा लक्षात राहणार नाही आणि दुसऱ्यांच्या सुद्धा लक्षात येणार नाही की तुम्ही त्याच्यावर काही उपचार केले आहेत. नक्कीच. डॉक्टर, किमोथेरपी घेताना बऱ्याच वेळेला अनेक आपल्या शरीरात हे बदल होत असतात आणि हे बदल होत असताना मुळातच कॅन्सरग्रस्त व्यक्तीची इम्युनिटी, प्रतिकार शक्ती कमी असते. तर अशा वेळेला खास काही जेव्हा लक्षणं त्यांना त्रास होऊ शकतो का? आता जे तुम्ही सांगितलंय किमोथेरपी आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट पद्धती एवढी सुधारलेली आहे, ऍडव्हान्स झाली आहे की टार्गेटेड थेरपी जे म्हणतात, अगदी त्यांची चाचणी करून अचूक पाहिजे तेवढेच ड्रग आणि तेच ड्रग त्यांना इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ते मोजमाप करून देतात. आणि त्याच्यामुळे जे आपले केस वगैरे पहिले गळायचे ते सुद्धा ती ट्रीटमेंट झाल्यावर केस परत येऊ लागले आहेत. आणि पहिले जे उलटी, जुलाब आणि दुसरे आजार व्हायचे, त्यांना अशक्तपणा वाटायचा, ताप वगैरे यायचा, तर त्याच्यासाठी आता नवीन ड्रग्ज एवढ्या चांगल्या आल्या आहेत की त्यांना जास्त हा त्रास होत नाही, उलटी जुलाब वगैरे. त्याच्यासाठी त्यांना ऍडमिट करून ठेवावं लागत नाही. त्या आपली ट्रीटमेंट घेऊन घरी जाऊ शकतात आणि फक्त त्यांनी म्हणजे एक सकस आहार घ्यावा, स्वतःकडे लक्ष द्यावं आणि ह्या ट्रीटमेंटच्या काळात त्यांनी दुसरं इन्फेक्शन त्यांना होऊ नये, म्हणजे अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सगळ्या लोकांशी संपर्क येऊ नये, एवढी काळजी घ्यावी की जेणेकरून दुसरं काही बाहेरचं इन्फेक्शन त्यांना होणार नाही. नक्कीच. आणि सध्याचा जो काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, या कोविड-19 मध्ये कॅन्सरग्रस्त व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर नगरकर, आपण काय सांगणार आहात की कॅन्सर होऊ नये म्हणून आणि प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून कसा आहार असला पाहिजे? कॅन्सर होऊ नये म्हणून एक बॅलन्स्ड लाईफस्टाईल अतिशय गरजेची आहे. आहारामध्ये कडधान्यांचं जे बॅलन्स डाएट, इनफॅक्ट मी आपल्या सर्व प्रेक्षकांना हे पण, म्हणजे आपण जर कधी आपल्या स्वतःच्या कुटुंबात जर कधी वळून बघितलं, आपल्या कुटुंबातले आजी आजोबा जे असतील त्यांचं आरोग्य निश्चितपणे तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यापेक्षा जास्त चांगलं आहे. अगदी बरोबर. त्यांच्यापेक्षा, तुमच्यापेक्षा आईवडिलांचं आरोग्य जास्त चांगलं आहे. स्वाभाविक हे सगळं योग्य आहार पद्धतीशी संबंधित आहे. बॅलन्स्ड डाएट ही जी संकल्पना आहे ही अनफॉर्च्युनेटली आजकाल आपल्या समाजामध्ये कमी होत चाललेली आहे. तुम्ही जर कधी सकस आहार घेतलात, त्याच्यामध्ये कडधान्य आहे, मोड आलेल्या उसळी आहेत, ताजे पालेभाज्या आहेत, दूध, दही अशा स्वरूपाचं काही बॅलन्स डाएट घेतलं, प्रोटीन्स पण त्याच्यात तेवढंच आवश्यक आहे. आणि जर कधी आपण फास्ट फूड्स पासून थोडंसं लांब राहिलो तर जितके मैदायुक्त पदार्थ आहे किंवा शुगरचे जास्त गोड पदार्थ आहे यांचं आपण टाळलं तर आपण कॅन्सरपासून आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. आणि त्याच्या जोडीला व्यायाम, रोज व्यायाम अतिशय गरजेचा आहे. म्हणजे अनेकांना असं वाटतं की मी रोज 10-12 तास काम करतो तर मला व्यायामाची गरज नाही. काम आणि व्यायाम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण जर कधी आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही चांगलं ठेवलं तर कॅन्सरच काय, आपण अनेक आजारांपासून स्वतःला संरक्षण करू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून म्हणतात की आपण म्हणू शकतो की मन जर तुमचं खंबीर असेल तर शरीर सुद्धा तुमचं खंबीर असू शकतं. डॉक्टर कांचन, तुम्ही काय सांगणार आहात की कारण किमोथेरपी झाली आणि जेव्हा सर्जरी झाल्यानंतर त्या महिलेची मनस्थिती ही थोडीशी आपण म्हणू शकतो कमकुवत झालेली असते, केस गेलेले असतात, तर अशी ही मनस्थितीतून बाहेर कसं यायचं? बघा, ज्या कोणावर हा प्रसंग येतो तो माणूस थोडाफार मनाने खचून जातो. अशा वेळेला आपला जो फॅमिली सपोर्ट असतो किंवा आपली मित्रमैत्रिणी मंडळी जी असते त्यांची आपल्याला फार गरज असते की आपल्या मनातला आपण कोणाकडे तरी बोलू शकतो. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपला जो आहार आहे, चौफेर आहार जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. वेळच्या वेळी ठराविक वेळेला खाणं, सगळे पदार्थ म्हणजे प्रोटीन्स आणि हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्य, फळं सुद्धा म्हणजे फार महत्वाची आहे, जेणेकरून तुम्हाला सगळं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, सगळे A, B, सगळी प्रथिनं म्हणजे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळाले पाहिजे.
तर डॉक्टरांनी जसं सांगितलं, जुन्या काळात म्हणजे आपलं ताट जे असं असायचं अगदी की वरण भात भाजी पोळी सकस आहार कोशिंबीर असायचा. फळं भाज्या सगळं काही म्हणजे थोडंसं आंबट गोड सगळ्या प्रकारचं तुम्ही जेवणात हे चव असायची. घेतलंच पाहिजे. चौफेर आहार ज्याला म्हणतो. आणि वेळच्या वेळेला जर का खाल्लं तर म्हणजे ती अंगात तुमची एक शक्ती राहील ते हे शोषून घ्यायला. किमोथेरपी रेडिओथेरपी ह्याच्यात म्हणजे माणसाला थोडंसं नाही म्हटलं तरी शरीरात थोडीशी जळजळ होते, अशक्तपणा वाटतो आणि पहिलेच एक तर कॅन्सरमुळे वजन कमी झालेलं असतं. तर सकस आहार हा फार महत्वाचा आहे आणि स्वतःची काळजी घेणे. नक्कीच. डॉक्टर नगरकर काय सांगणार आहात की कसं बाहेर यायचं? मी एकच सांगेल की आधी कॅन्सरला इनक्युरेबल किंवा बरा न होणारा आजार असं म्हणलं जायचं. आता आम्ही याला क्रॉनिक डिझीज देतो. जे जर कधी आपण ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसला क्युरेबल किंवा पूर्णपणे बरा होणारा आजार मानत नाही, ब्लड प्रेशर डायबिटीसपेक्षा कॅन्सर तर खूप चांगला आहे. तो 4-6 महिन्याचे उपचार घेऊन पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त आपण जागरूक राहून हे समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सर आपल्या घरात पण येऊ शकतो, फक्त शेजाऱ्याच्या घरापुरता मर्यादित नाहीये. आणि ती जागरूकता ठेवली, नियमित तपासण्या घेतल्या, सकस आहार घेतला तर ह्या आजारापासून आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं निश्चित संरक्षण करू शकतात. नक्कीच. डॉक्टर कांचन, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की महिला बऱ्याच वेळेला पाळी पुढे मागे जाण्यासाठी स्वतःहूनच केमिस्टकडे जाऊन गोळ्या औषधं घेतात आणि हे सर्रासपणे होताना दिसतंय. तर हे या आजाराचं एक कारण असू शकतं का? हो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की पहिली जी प्रथा होती की आज घरात पूजा आहे, उद्या हे काम आहे, परवा तिकडे जायचंय, त्याच्यामुळे यंग मुली आणि महिला सर्रास या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या, पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या, त्या हॉर्मोनल गोळ्या असतात, त्या नेहमी घेत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांची पाळी अनियमित होते आणि शरीरातील हॉर्मोनल जो बॅलन्स असतो आपला तो सुद्धा बिघडतो. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की ह्या गोळ्या विनाकारण अगदीच घेऊ नये आणि गर्भधारण रोखण्यासाठी आपण ज्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या घेतो त्या सुद्धा दीर्घकाळ घेऊ नये, कारण त्यामुळे शरीरातील आपला हॉर्मोनल बॅलन्स बिघडतो आणि कॅन्सर होण्याची संधी जास्ती वाढते. तर पहिले जुन्या काळात इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन ह्या दोन्ही मिक्स अशा गोळ्या यायच्या. आता ओनली प्रोजेस्ट्रॉन म्हणजे एकच जे चांगलं हॉर्मोन आहे. तर तुम्हाला अगदी घ्यायचंच असेल, गरज पडली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडनं मग तुम्ही लिहून घ्या आणि मग त्या गरजेपुरत्याच त्या गोळ्या घ्या. आपल्या मनाने तुम्ही त्या गोळ्या घेत राहू नका. नक्कीच. डॉक्टर नगरकर, म्हणजे थोडक्यात जर आपण ही ट्रीटमेंट बघितली तर स्वतःला सेल्फ एक्झामिन, स्वपरीक्षण करणं आणि जर असेल असं काही आढळलं तर तपासण्या करून पुढे किमोथेरपी आहे, सर्जरी आहे, रेडिएशन आहे. पण आता या सगळ्यांमधून बाहेर पडल्यानंतर एखाद्या स्त्रीला म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात पुन्हा कशा चाचण्या कराव्यात आणि कशा पद्धतीने जगावं? आपल्याला जर काही स्तनाचा कर्करोग झालेला असेल म्हणजे कुठेतरी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती किंवा एक इनहेरंट टेंडन्सी आहे की आपल्याला कर्करोग पुन्हा होऊ शकतो. प्रत्येक स्त्रीला तो पुन्हा होतोच असं जरुरी नाही, पण उपचार पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळेस ज्या पेशंट्समध्ये हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह आजार असतो आम्ही त्यांना 5 वर्षांसाठी गोळ्या घ्यायचा सल्ला देतो आणि दर 3 महिन्यांनी वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांकडे नियमितपणे जावं. पहिल्या वर्षातनं एकदा दोन्ही स्तनांची मॅमोग्राफी करून घ्यावी लागते, एक्सरे सोनोग्राफी करावी लागते. दुसऱ्या वर्षानंतर दर 6 महिन्यातनं आम्ही बोलवतो आणि तिसऱ्या वर्षानंतर वर्षातनं एकदा मी अनेक वेळेस पेशंटला सांगतो की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटायला या, आमच्याबरोबर केक कट करा आणि सेलिब्रेट करा, म्हणजे आपला वाढदिवस आपण विसरत नाही आणि फॉलोअप पण आपण विसरत नाही. आणि हे रेग्युलरली चालू ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. प्रेक्षको, नक्कीच आजचा कार्यक्रम होता तो स्तनाचा कर्करोग थांबवण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठीची जी जागरूकता आहे तो वाढवण्यासंबंधी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता असा आहे, तुम्ही आम्हाला फेसबुकला जॉईन होऊ शकतात, facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात, youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. याशिवाय आरोग्यसंपदा19@gmail.com इथेही आपले प्रश्न आम्हाला विचारू शकतात. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे. डॉक्टर, तुम्ही काय सांगणार आहात अगदी जाता जाता की काय मार्गदर्शन करणार? मी एकच सांगेल की स्तनाचा कर्करोग हा आपल्याला होऊ शकतो, हे स्वीकार करावं. होऊ नये म्हणून व्यायाम करा आणि होणार असेलच तर त्याचं प्राथमिक अवस्थेत निदान होईल ह्या दृष्टीने तपासण्या करून पूर्णपणे उपचार घ्या.
घाबरू नका, हा पूर्ण बरा होण्यासारखा आजार आहे. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही काय सांगणार आहात? अगदी बरोबर की महिला म्हटलं की यू आर ॲट रिस्क, पण घाबरून जाऊ नये. जसं डॉक्टरांनी सांगितलं, सतर्क राहा. आणि मी सांगेल की माझा जोर आहे त्याच्यावर की स्वतःच तुम्ही स्वतःची ब्रेस्टची तपासणी करत राहा. हे तुम्ही विसरू नका. हे तुम्ही जर का लक्षात ठेवलं तर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला शिकाल. नक्कीच. दर महिन्याला तरी तपासणी करा करणं आणि गरजेचं स्वस्थ आहे. राहा आणि मस्त राहा. नक्कीच प्रेक्षको, स्वस्थ राहा, मस्त राहा, यासाठी गरज आहे जनजागृती. ही जनजागृती आम्ही आजच्या कार्यक्रमातर्फे केली आहे आणि त्याद्वारेच तुम्ही स्वतःला सुद्धा स्वतःचं देवी स्वरूप मानतात त्या पद्धतीनेच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचंही आयुष्य इतकं छान आणि आनंदमय राहील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यातर्फे दूरदर्शनतर्फे, आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.